पाहत पुढची बातमी। दिंडोरी तालुक्यामधल्या कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि शरद पवार यांचे नाशिक जिल्ह्यामधील निष्ठावान कार्यकर्ते श्रीराम शेटे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। कारण मागील आठवड्यामध्ये सुनील तटकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना शेटे हे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते आणि यावरूनच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचे संकेतही दिले होते। त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दिंडोरी मधल्या सभेच्या ठिकाणी शेटे यांचे मोठे फ्लेक्स लावले गेलेत। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेची सुरुवात दिंडोरीमध्ये होते आणि यासाठी दिंडोरीमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल ही सर्व वरिष्ठ मंडळी येणार आहे। या सभेच्या निमित्तानं आपण पाहतोय संपूर्ण या भागामध्ये जे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत ते कुठेतरी गुलाबी रंगामध्ये लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मागच्या काही कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कात टाकली आहे आणि आपल्या रंगामध्ये बदल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्वी तिरंगा रंग प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक फ्लेक्सवर बॅनरवर पाहायला मिळायचा, आता मात्र यात बदल करण्यात आलेला आहे। आता मात्र ज्या सगळ्या योजना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर घोषणा झालेल्या आहेत त्या सर्व योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असणारे श्रीराम शेटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा होती आणि आता कुठेतरी याचे संकेत आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहेत। श्रीराम शेटे यांचे मोठे मोठे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या ठिकाणचे विधानसभा आमदार नरहरी जिरवाळ आहेत आणि त्यांच्या शेजारी या ठिकाणी आपण पाहतोय की श्रीराम शेटे यांचे देखील असे मोठे बॅनर या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी या निमित्तानं श्रीराम शेटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील का हे देखील आता आपल्याला पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, दिंडोरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।